हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी करत आहे घराची क्लिनिंग आणि हे बघा इकडे पूर्ण क्लिनिंगचा पसारा केलेला आहे मी। आणि सोबतच आज आता इशिकाचे पप्पा आले आहेत, त्यांना खायचा आहे उत्तप्पा। त्यांच्यासाठी आज हा माझा उत्तप्पा रेडी आहे। बघा असा छान क्रिस्पी असा उत्तप्पा तयार झालेला आहे त्यांच्यासाठी। तर आज मी पूर्ण घरची क्लिनिंग करत आहे। हे बघा पूर्ण डबे काढले आहे मी घासण्यासाठी। खूप दिवस झाले होते किचनची क्लिनिंग झाली नाही आणि किचन खूप मेसी झालं होतं, म्हणून मी आज सकाळी पूर्ण कामं केले, पूजा वगैरे झाली माझी। आज मला स्वयंपाक करायचा नव्हता, थोडा रात्रीचा स्वयंपाक शिल्लक होता आणि उत्तप्प्याचा घोल पण होता, म्हणून आज मी म्हटलं स्वयंपाक नाही आहे तर आपण पटकन क्लिनिंग करून घेऊ। म्हणून मी अशी पूर्ण डबे वगैरे काढले, पूर्ण रॅकवरचे भांडे, पूर्ण डबे असे पूर्ण घासायला घेतले। हे बघा पूर्ण डबे मी खाली करत आहे। आणि इकडे दोन्ही लेकरांच्या खूप मस्त्या सुरू होत्या। देवांश बघा किती मस्त, मग मी बाहेरच मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि पूर्ण डबे बाहेरच घेतले घासायला। हे बघा पूर्ण भांडे मी बाहेर काढले आहे घासण्यासाठी। बाहेर कशी मोकळी जागा होती आणि बसून पण व्यवस्थित तिथे घासता येते। इकडे उभे राहून खूप एकसारखे पाय दुखते। अर्धे भांडे मी इथे बाहेर बसून घासले आणि जे बाकीचे शिल्लक भांडे होते ते मी त्यानंतर हे बघा हे अर्धे भांडे रिकामे केले, छोटे डबे राहिले होते आणखीन। त्यानंतर ते डबे मी इथे किचन ओट्यावरच घासून घेतले तिथले भांडे आणि ते सगळं तिथंच रिकामं केलं आणि तिथेच ते भांडे घासून घेतले। हे बघा पूर्ण भांडे घासून झाल्यावर माझी तर आज इतकी हालत बेकार झाली होती, कारण माझ्या हाताला लागलेलं होतं, कट होतं आणि ते भांडे घासू घासू हाताचं कट खूप जास्त त्रास देत होता। हे बघा पूर्ण भांडे असे मी क्लीन केलेले आहे। हे इकडे पूर्ण पसारा डब्यातला इकडे गंजमध्ये काढून ठेवलेला आहे मी। हे बघा आता माझे एवढे भांडे झालेले आहे आणि एवढा पसारा अजून बाकी आहे माझा भांडे घासायचा। एवढे डबे बाकी आहे। इकडे रॅक वगैरे क्लीन करायची आहे भयंकर। त्यानंतर थोडासा 1-5 मिनिटाचा ब्रेक घेतला आणि परत सुरुवात केली। पूर्ण रॅकवरले भांडे काढले आणि पूर्ण झाडझूड केली, पूर्ण पेपर चेंज केले रॅकमधले। अशी ही माझी क्लिनिंग आठवड्यातून, महिन्यातून, 15 दिवसातून एक वेळा होतच असते। यंदा खूप दिवस झाले होते जमलंच नाही करायला। पूर्ण क्लिनिंग केली मी। तुम्ही पण क्लिनिंग कधी करता, कसे करता, प्लीज मला नक्की सांगा। असा आहे माझा आजचा व्हिडिओ, छोटीशी क्लिनिंग, हाऊस क्लिनिंग मी तुम्हाला दाखवली आहे। तर बघा पूर्ण कामं माझे झालेले आहे। किचन ओटा पण क्लीन झाला आहे, पूर्ण रॅक पण क्लीन झाली आहे। सगळे भांडी मी वाळवायला ठेवले आहे, पूर्ण भांडे अंदर फॅन लावून दिलेला आहे आणि तिकडेच माझे पूर्ण भांडे आतमध्ये बघा पूर्ण भांडे सुकत आहे इकडे। त्यानंतर हे भांडे झाल्यानंतर मी थोडा रेस्ट घेतला। फायनली माझं किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि आता मी माझ्यासाठी जेवायला बनवत आहे उत्तप्पा। बघा इकडे पूर्ण क्लीन झालेलं आहे, पूर्ण भांडे वगैरे सर्व झालेले आहे, सगळं काम झालेलं आहे आता। एक झोप घेतली, त्यानंतर सायंकाळी पूर्ण भांडे सुकून गेल्यानंतर पूर्ण रॅकमध्ये परत डबे लावायचे होते, पूर्ण पेपर टाकले नवीन। आणि तिन्ही मुलं खूप त्रास देत होते मला, सारखे डब्यामध्ये हे भर ते भर इचकपणा करत होते, खूप आगाऊपणा करत होते तिघंही जण। मी बघा तिघांची मस्ती सुरू होती। आता इकडे मी माझे सगळे पेपर टाकणं झालं आहे। आता डब्यामध्ये सगळं सामान मी भरून घेत आहे, यासाठी पण मला खूप वेळ लागला। हा व्हिडिओ जरी तुम्हाला फक्त 5-6 मिनटाचा वाटत असेल, पण तरी याला मला 4 ते 5 तास लागले आहे एवढं पूर्ण क्लिनिंग करण्यासाठी। तुम्हाला माझे रोजचे असे व्हिडिओ बघायला आवडते का, प्लीज कमेंट्स करून मला नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ पण तुम्हाला माझा कसा वाटला ते पण तुम्ही नक्की सांगा।
हे बघा आता सगळे डबे भरून झालेले आहे आणि मुलांनी मला इकडे किचनमध्ये डबे आणून दिले आणि मी पूर्ण डबे जागेवर जिथं आहे तिथे वरती बरोबर सेट केलेले आहे. असा आजचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला रोजच माझे असे छान छान घरगुती व्हिडिओ पाहायला आवडते का? नक्की सांगा. मी थोडासा असं अजून काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करेल. प्लीज माझं नवीन चॅनल आहे, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे बघा पूर्ण किचन आता क्लीन झालेलं आहे. आता क्लीन झाल्यानंतर आपल्या स्वतःलाच खूप छान वाटते आपलं किचन क्लीन असलं तर. हे बघा असं सगळं माझं क्लिनिंगचं काम पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मला स्वयंपाकाची तयारी करायची होती, म्हणून मी थोडा वेळ हे पूर्ण कामं झाल्याच्या नंतर स्वयंपाकाला लागले. पटकन माझं स्वयंपाक पण उरकून घेतला मी आणि त्यानंतर देवांसोबत थोडा वेळ बाहेर बसली. देवांशला सायकलिंग करायची होती. हे बघा इकडे देवांश सायकल चालवते. रोज संध्याकाळचा त्याचा टायमिंग आहे सायकल चालवायचा. तो इकडे बसून मस्त सायकल चालवते. त्याला आता थोडी थोडी सायकल जमलेली आहे. त्याचे पाय पूर्ण पुरत नाही, अर्धे अर्धे पायडल मारतो तो. असा आहे आमचा आजचा व्हिडिओ. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.